लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी भाजप आमदारांनाच केलेलं एक वक्तव्य आता चांगलंच वादात आलंय। भाजपला महिलांची मतं मिळावीत यासाठीच लाडकी बहीण योजनेचा जुगाड केल्याचं आमदार टेकचंद सावरकर यांनी म्हटलंय। पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट। जिस दिन तुम्हारे घर के सामने इलेक्शन की पेटी आएगी तो मेरी ये लाडली बहना कमल को वोट देंगी, इसके लिए तो ये जुगाड़ किया हमने। महिलांनी भाजपला मतं द्यावीत यासाठीच आम्ही लाडकी बहीण योजनेचा जुगाड केला, असं वक्तव्य खुद्द भाजपच्याच आमदारानं केलंय। कामठी विधानसभेचे भाजप आमदार टेकचंद सावरकर एका सभेदरम्यान बोलत होते। इतकी सारी भानगड मतांसाठीच आहे, मंचावरचे सारे नेते जरी खोटं बोलत असतील पण मी बोलणार नाही असं सांगून त्यांनी आपल्याच पक्षाला अडचणीत आणलाय। आदमी रहता क्या नहीं रहता, अभी हम काय के लिए इतना बड़ा ये भानगड़ काय के लिए किया, बताओ बरा, ईमानदारी से बताओ, अंतःकरण से ये इतनी बड़ी भानगड़ काय के लिए की कि जिस दिन तुम्हारे घर के सामने इलेक्शन की पेटी आएगी तो मेरी ये लाडली बहना कमल को वोट देंगी, इसके लिए तो ये जुगाड़ किया हमने। झूठ बोले होंगे, मैं सही बोल रहा हूं। तुम्ही झारखंडमध्ये नरेंद्र मोदीचं भाषण ऐका, तिथं योजना अलायन्सची आमची जी सरकार आहे ते तिथं करते आहे, तर त्याचा तिथं जाऊन विरोध या नरेंद्र मोदींनी केलेला आहे। म्हणजे इकडे यायचं तर इकडे लाडकी बहीण मतासाठी, आणि झारखंडमध्ये त्याचा विरोध याच नरेंद्र मोदीजींनी केलेला आहे। आणि म्हणून या भाजपमध्ये जे खतखत आहे, इकडे विरोध तिकडे हे, आणि त्यांचा आमदार टेकचंद सावरकरनी या लाडक्या बहिणीच्या योजनेचा विरोध केलेला आहे। याआधी शिंदे गटाचे आमदार म्हणाले होते की जे आम्हाला मतं देणार नाहीत त्यांची नावं डिसेंबरमध्ये काढून घेतली जातील। आमदार रवी राणा यांनी देखील म्हटलं होतं की मतं न दिल्यास महिलांच्या खात्यातले 1500 रुपये आम्ही परत घेणार। त्यानंतर आता महिलांनी भाजपला मतं द्यावीत यासाठीच लाडकी बहीण योजना असल्याचा दावा भाजप आमदारांना केलाय। यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी ट्विट करून म्हटलंय की महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठीचा जुगाड आहे। भाजप आमदारानेच मान्य केलंय की महायुतीमधील सर्व नेते खोटं बोलतात। लाडकी बहीण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मतपेटीतून लाभ घेण्यासाठी आहे। मला वाटतं अशी सगळी विधानं या योजनेच्या पावित्र्याला आणि योजनेच्या साधन सूचितेवर आवाजवी प्रश्न निर्माण करतात, अशी विधानं कोणीच करू नये असं माझं त्यातलं म्हणणं आहे। दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी साठी महिलांचे हाल होण्याचा सिलसिला अद्यापही कायम आहे। नंबर लागत नसल्यानं नंदुरबारमध्ये फक्त केवायसी साठी महिलांना रात्रभर रांगेत उभं राहण्याची वेळ आली आहे। काही दिवसांपूर्वी केवायसी साठी जमलेल्या गर्दीत एक महिला बेशुद्ध झाल्याची घटना देखील घडली होती। सत्ताधारी प्रमुख नेते जोमानं लाडकी बहीण योजनेचा प्रचार करताय, तरी सत्तेतीलच काही आमदार मात्र या साऱ्या मेहनतीवर आपल्या वक्तव्यांनी पाणी फेरण्याचंच काम करतात। आदमी रहता क्या नहीं रहता, अभी हम काय के लिए इतना बड़ा ये भानगड़ काय के लिए किया, बताओ बरा, ईमानदारी से बताओ, अंतःकरण से ये इतनी बड़ी भानगड़ काय के लिए की कि जिस दिन तुम्हारे घर के सामने इलेक्शन की पेटी आएगी तो मेरी ये लाडली बहना कमल को वोट देंगी, इसके लिए तो ये जुगाड़ किया हमने। झूठ बोले होंगे, मैं सही बोल रहा हूं। देशाचे गृहमंत्री नाशिक मध्ये येतात, कदाचित देशाच्या गृहमंत्र्यांना सुद्धा कळलं असेल का इथं लाडकी बहीण म्हणत असताना जसं मगाशी रोहिणीताई म्हणाल्या प्रत्येकाची योजना वेगळी। गुलाबी जॅकेटवाले म्हणतात माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री महोदय म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण, आणि भारतीय जनता पक्षाचे दुसरे अर्धे उपमुख्यमंत्री म्हणतात बहिणीचा लाडका देवा भाऊ। हा ऐका नाही गंमत। जितेंद्र भैसाने, TV9 मराठी, नंदुरबार।